नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. 3 सभांनंतर नरेंद्र मोदी काल पुण्यामध्ये मुक्कामी, तर आज मोदींच्या राज्यामध्ये पुन्हा 3 सभा. म्हाडा, धाराशिव आणि लातूर लोकसभेसाठी मोदी प्रचार करणार. मोदींची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा. माहितीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. 25 एकर जागेवर सभेची तयारी. मोदींकडून ठाकरे गटाचा नकली शिवसेना असा उल्लेख, तर आमची खरी शिवसेना. शिवसेनेचा दणका 4 जूनला कळणार. उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर. टरबूज दुष्काळामध्ये 13वा महिना. आधी टरबूज, आता चिराड झालेत. उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका. देवेंद्र फडणवीस आता पाव उपमुख्यमंत्री. आधी फडतूस कलंक बोलत होतो, आता बोलत नाही. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खुचक टोला. फडणवीसांनी पक्ष फोडण्याचा उद्योग केला. जोडायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही. शरद पवारांची फडणवीसांवर टीका. महाराष्ट्रामध्ये एक भटकती आत्मा. 45 वर्षांआधी स्वतःच्या फायद्यासाठी एका नेत्यानं राज्य अस्थिर केलं. मोदींची नाव न घेता शरद पवारांवर टीका. मतमोजणीनंतर मोदींना कळेल ही भटकती आत्मा नाही, तर महाराष्ट्राचा आत्मा. शरद पवारांवरील मोदींच्या वक्तव्याला जयंत पाटलांकडून प्रत्युत्तर. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोललं जातं, त्यामुळे मोदी पवारांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना. मोदींच्या वक्तव्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण द्यावं. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. पुण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेला मनसे नेते अमित ठाकरेंची उपस्थिती. मनसेनं माहितीला पाठिंबा दिल्यानंतर अमित ठाकरे प्रथमच माहितीच्या व्यासपीठावर उपस्थित. महाविकास आघाडीची आज खडकवासल्यामध्ये जाहीर सभा. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले सभेला उपस्थित राहणार. सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी सभा. मवियाकडून वर्षा गायकवाड आणि संजय दिना पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार. माहितीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार. सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि आव्हाड उपस्थित राहणार. धुळ्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्चाव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार. उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर 2 मेला अर्ज दाखल करणार. निवडणुकीच्या लढाईमध्ये आमचा विजय निश्चित. अमोल कीर्तीकरांना विश्वास. साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट. मवियाचा प्रचार करणारे अभिजित पाटील आता भाजपचा प्रचार करणार. फडणवीसांच्या भेटीनंतर मदतीचं आश्वासन. देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांना आघाडीचं काम केलं तर तुमचे उद्योग उद्ध्वस्त करू असं सांगितलं, मात्र आम्ही घाबरणार नाही. शरद पवारांची फडणवीसांवर टीका. 5 वेळा नमाज पठण करा असं खैरे मुस्लिमांना सांगतात. चंद्रकांत खैरेंचं मुस्लिमांबाबतचं वक्तव्य दाखवत संजय शिरसाट यांचा निशाणा. बारामतीनंतर शिरूर लोकसभेतही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह. निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी. 2.5 वर्ष घरातूनच बाहेर न पडलेले मुख्यमंत्री आता सकाळी उठून शिवाशाप देतात. हातकणंगलेच्या सभेतून श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दौरे. माहितीचे उमेदवार धैर्यशील माने शिराळा, वडगाव दौऱ्यावर. मवियाचे सत्यजित पाटील पन्हाळा, तर स्वाभिमानीच्या राजू शेट्टींची इचलकरंजीमध्ये सभा. शिवरायांच्या गादीचा अपमान कुणी केला? 1 मे रोजी जाहीर करणार. संभाजीराजेंवर कसा दबाव टाकण्यात आला हे मी जाहीर करणार. उदय सामंतांची टीका. नाशिकचा तंटा अद्यापही कायम. शांतिगिरी महाराजांचा शिंदेच्या शिवसेनेच्या नावानं अर्ज, मात्र अधिकृत एबी फॉर्म नाही. उमेदवारीबाबत शांतिगिरी महाराजांशी कोणतीही चर्चा नाही. उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. नाशिकचे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची माहिती. नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांकडून अधिकृत घोषणा नाही. शांतिगिरी महाराजांच्या अर्जावर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. तर मला खात्री मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून उमेदवारी मिळणार. हेमंत गोडसेंना विश्वास. नाशिकमधून मवियाचे उमेदवार राजाभाऊ वासे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. बाळासाहेब थोरात, संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. माहितीच्या उमेदवारीबाबत मात्र तिढा कायम. माहितीकडे नाशिकमध्ये उमेदवार नाही. मी ग्रामीण भागामधला असलो तरी शहरामध्ये संपर्क. राजाभाऊ वासेंनी व्यक्त केला विश्वास. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नावानं शांतिगिरी महाराजांनी भरला उमेदवारी अर्ज, मात्र अर्जासोबत एबी फॉर्म जोडला नाही. अर्ज भरण्यापूर्वी गोदाघाट परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन. ठाकरे गटाच्या विजय करंजकरांकडून नाशिक लोकसभेसाठी अर्जाची खरेदी. विजय करंजकर अपक्ष लढण्याची शक्यता. महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार. सोलापूरमध्ये केवळ धमकीचं राजकारण सुरू. जनमत सोबत नसल्यानं नेत्यांना फोन करून ईडीची धमकी दिली जाते. प्रणिती शिंदेंचा सरकारवर आरोप. बीडच्या नाळवंडीमध्ये पंकजा मुंडेंची भर पावसामध्ये सभा. मतांचा पाऊस माझ्यावर पाडा, मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेन. पंकजा मुंडेंचं आवाहन. बीडमधल्या माजल गावात पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर तरुणांची घोषणाबाजी. तरुणांकडून 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजी.
मातोश्रीवर जात उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि पालघरच्या उमेदवार भारती कांबळेंनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला. माहितीमध्ये दक्षिण मुंबईसाठी यामिनी जाधवांचं नाव आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता. दक्षिण मुंबईच्या जागेवर लवकरच निर्णय होईल, फडणवीसांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेचे 3 उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना उमेदवारी, उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर तर ठाण्यामधून म्हस्के किंवा सरनाईकांना उमेदवारी, सूत्रांची माहिती. वसंत मोरे रोड रोलर चिन्हावर निवडणूक लढवणार. निवडणूक आयोगाकडून वसंत मोरेंना रोड रोलर चिन्ह बहाल. वर्षा गायकवाडांच्या उमेदवारी विरोधात काँग्रेस नेत्यांची बैठक. नसीम खान, भाई जगताप, सुरेश शेट्टी आणि इतर पदाधिकारी उपस्थित. वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी बैठक. एका रात्रीमध्ये एक आमदार एक खासदार जिल्हा परिषद दिली तरी गद्दार म्हणतात धैर्यशील मोहिते पाटलांची भाजपवर टीका. मुंडे साहेबांप्रती निष्ठा असणारे लोक फोटो लावत असतील तर ते गैर नाही. आम्हीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला आहे. निलेश लंके यांच्या बॅनरवरील गोपीनाथ मुंडे, राजीव राजळे यांच्या फोटोवरून पंकजा मुंडेंचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी सभा घेणार. 6 मे रोजी मोदींची सभा. पंकजा मुंडेंची माहिती, स्थळ आणि सभेची वेळ नंतर कळवणार असल्याचंही वक्तव्य. नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेणार. 4 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता कणकवलीमध्ये जाहीर सभा होणार. शिवसेनेच्या धैर्यशील मानेंच्या प्रचारामध्ये अभिनेता गोविंदा सहभागी तर धैर्यशील मानेंचा विजय होईल, गोविंदाचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज बेळगावमध्ये सभा. छत्रपती संभाजीराजे मैदानात संध्याकाळी 5 वाजता सभा. मनोज जरांगेंनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंचा सत्कार नाकारला. तर मी कोणाचा सत्कार स्वीकारला नाही. भेटायला कोण आलं होतं ते मी पाहिलं नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. बीड जिल्ह्यामध्ये महायुतीला मोठा धक्का. सुरेश नवलेंचा मविया उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा. माजी मंत्री सुरेश नवलेंचा बीड जिल्ह्यामध्ये मोठा संपर्क. निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंना धक्का. शरद पवार गटाचे भोर शहराध्यक्ष यशवंत डाळ अजितदादा गटामध्ये. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये पक्षप्रवेश संपन्न. महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या रॅलीवर दगडफेक. मानखुर्द देवनार विभागामधील प्रचार फेरीमध्ये समाजकंटकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप. दिलीप वळसे पाटलांना मिळाला डिस्चार्ज. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं मंचर इथल्या घरी आणण्यात आलं. समर्थकांकडून दिलीप वळसे पाटलांचं जल्लोषात स्वागत. जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे शक्तीप्रदर्शन करत आज भिवंडीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. कपिल पाटील आणि बाळा मामांशी सामना होणार. भिवंडीमध्ये अनधिकृत कंपनीमधील केमिकलच्या उग्र वासाला कंटाळून खोणी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय. निर्णयानंतर प्रशासनाला जाग. तहसील प्रशासनाचे कारवाई करण्याचे निर्देश. जळगाव जिल्ह्यामध्ये कार्टून कॅरेक्टरच्या माध्यमातून मतदान जनजागृती होणार. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेमधून उपक्रम. भीमाशंकर मंदिरामध्ये 2 मे पर्यंत अभिषेक पूजा बंद. महारुद्र अनुष्ठान संतत जलधारा या रुद्राभिषेक उत्सवामुळे अभिषेक पूजा बंद असणार. भाविकांना फक्त दर्शन घेता येणार. अमरावतीच्या यावली शहीदमध्ये संत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव आणि ग्राम जयंती महोत्सव साजरा. हजारो गुरुदेव भक्तांची महोत्सवाला उपस्थिती. सीए परीक्षा आहे त्या तारखेलाच होणार. परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मे महिन्याच्या अखेरीस 10वी-12वीचे निकाल जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती. नीट पीजी परीक्षेसाठी इंटर्नशिप कट ऑफ वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. कट ऑफ वाढवण्याचा विचार धोरणात्मक, न्यायालयाचा निर्णय. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. आंब्यासोबतच फळबागांना अवकाळी पावसाचा फटका. देशभरात सतत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण. विदर्भ, मराठवाड्यामधील वादळी पावसाचे सावट संपले असून पारा चढणार. राज्यातही उष्णता वाढणार असल्याचे चित्र. नागपूरमध्ये पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता. 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता. नागपूर हवामान खात्याचा अंदाज. थंड हवेची ठिकाणं तापली. वाढत्या तापमानामुळे पर्यटकांना थंड पर्यटन स्थळांचा विसर. मुंबई, ठाण्यातही उन्हाचा तडाखा कायम. पुण्यामधल्या शिवाजीनगर भागामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची गैरसोय. काळजी घेण्याचं आवाहन. उकाड्यामुळे पक्ष्यांना होणारा त्रास लक्षात घेता पालिकेकडून 500हून अधिक उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय. उद्यानांमध्ये येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचं निदर्शनास. मुंबई विमानतळावर कार्गो व्यवहारामध्ये 20% वाढ. ई कॉमर्स उत्पादनं, आंबे आणि चॉकलेटची विमानतळावरून मोठ्या प्रमाणात निर्यात. न मतदारांच्या बाबतीमध्ये ठाणे जिल्हा लखपती. ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातून प्रथमच 1,01,030 युवा मतदानाचा हक्क बजावणार. डोंबिवलीमधल्या गरडा सर्कलकडे जाणारे रस्ते 6 मे पर्यंत दिवसभर बंद. उमेदवारांच्या प्रचार रॅलीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते 10 ते 6 बंद असणार.
पुण्याच्या 2 गिर्यारोहकांचं दुर्ग भटकंतीचं त्रिशतक पूर्ण. सुशील दुधाडे आणि डॉक्टर अजय इंगळेंचं पर्यटकांकडून स्वागत. पुण्याच्या भोरमध्ये वधूवरासह वऱ्हाडी मंडळींनी घेतली मतदानाची शपथ. खेड शिवापूरमधील विवाह सोहळ्यामध्ये नवविवाहित जोडप्याने दिला सामाजिक संदेश. जळगावमधल्या जैन हिल्स इथल्या फाली संमेलनामध्ये अकुलखेडे गावातील विद्यार्थ्यांकडून अनोखं उपकरण सादर. शेतकऱ्यांना उपकरणामुळे फायदा होणार. नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्यावर तपासणी सुरू. पोलीस विभागाकडून वाहनांची कसून चौकशी सुरू. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची विक्रमी आवक. 3,35,000 क्विंटल ओली लाल मिरचीची आवक. नंदुरबारचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवींकडून ग्रामीण भागामध्ये प्रचाराला सुरुवात. काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू. नंदुरबार जिल्ह्यामधील अतिदुर्गम भागामध्ये पाण्यासाठी भटकंती. बोदला गावामध्ये खंडा पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरची पायपीट. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण. देशामधील 1 नंबरच्या मतदान केंद्रावर 2 दिवस आधी मतदान यंत्र पाठवणार. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त. रस्त्याचं दर्जेदार काम न केल्यास आंदोलनाचा इशारा. उल्हासनगरमध्ये हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती पोलिसांकडून अटक. आरोपी 2 वर्षांपासून होता फरार. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे यांचा परळी मतदारसंघामध्ये डोर टू डोर प्रचार. शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांचा मतदारांशी संवाद. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहरोड पोलिसांचा रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्थेसह आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरता पोलीस यंत्रणा सज्ज. गडचिरोली जिल्ह्यामधील 4 गावांमध्ये पाणी टंचाई. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. जलमिशन योजनेचा नागरिकांना फायदा नाही. नांदेडच्या देगलूर तालुक्यामधल्या दवणगीरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा बोरवेल बंद. विद्युत मोटार नसल्यानं विद्यार्थ्यांवर पाणी संकट. तत्काळ विद्युत मोटार बसवण्याची मागणी. शिर्डी साईनाथ रुग्णालयाला भाविकांकडून डायलिसिस मशीन भेट. रुग्णांना मिळणार मोफत सेवा. परभणीच्या बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. उन्हाळी सुट्ट्या, लग्न सराई आणि निवडणुकांमुळे प्रवाशांची गर्दी. परभणीच्या गंगाखेडमध्ये पर्यावरणप्रेमींकडून गोदावरी नदी काठावर स्वच्छता मोहीम. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी स्वयंस्फूर्तीनं सुट्टीच्या दिवशी स्वच्छता केली. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामधल्या बांबर्डामध्ये विद्युत पुरवठा खंडित. वादळी वाऱ्यामध्ये खांब तसंच विद्युत वाहिन्या पडल्यानं रविवारपासून वीज गायब. नागरिकांना त्रास. कोलकाताचा शानदार विजय. दिल्लीचा 7 विकेट्सचा धुव्वा. दिल्लीच्या 154 धावांचा कोलकाताकडून सहज पाठलाग. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला. बिहारमध्ये टेक ऑफ झाल्यावर हेलिकॉप्टरचा हवेमध्ये हेलकावे. बिहारच्या बेगुसराय इथली घटना. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्ली पोलिसांचं समन्स. अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणासंदर्भात रेड्डींना 1 तारखेला हजर राहण्याचे आदेश. इंदोर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार अक्षय क्रांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानं जागेवरील काँग्रेसची उमेदवारी आता संपुष्टात. तर काँग्रेसला धक्का देत अक्षय क्रांती यांचा भाजपमध्ये प्रवेश. ट्रायल कोर्टामध्ये जामीन अर्ज का नाही दाखल केला? सुप्रीम कोर्टाचा अरविंद केजरीवालांना सवाल. आज पुन्हा कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये जामिनासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी. समन्स नंतर तमन्ना भाटियानं सायबर सेलकडे वेळ मागितला. आयपीएलच्या 2023 एडिशनचं फेअर प्ले ॲपवर अनधिकृत प्रक्षेपण केल्याप्रकरणी कारवाई. तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद. धीरज बोमदेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव या भारतीय रिकर्व्ह संघाची दक्षिण कोरियाला 90 सुवर्ण कामगिरी. यूपी, बिहार आणि झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. मध्य प्रदेश, छत्तीसगडसह 9 राज्यांमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे. आंध्र प्रदेशमध्ये पारा 45 अंशांवर. अमेरिकेमधल्या ओक्लाहोमा इथे एकाच वेळेला 35 चक्रीवादळ. 4 जणांचा मृत्यू, 100 जण जखमी. 20,000 लोकांच्या घरातील वीज खंडित. 500 घरं उद्ध्वस्त. नागालँडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई. मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त. जप्त साहित्यामध्ये 10 पिस्तूल, रेडिओ संच आणि सॅटेलाईट फोनचा समावेश.